नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद मुंडे सर पुन्हा एकदा आपल्या समोर एक नवीन व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलो आहे. जसं की प्रकरण आहे वयवारी. आणि बेटा एक्स न वापरता वयवारी या घटकावरचे प्रश्न कसे सोडवायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांचं आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलवर या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. पहा, आता आपण एक एक प्रश्न पाहू. जसं पहिला प्रश्न, जसा बघा पहिला प्रश्न काय आहे, तर जर ए आणि बी यांच्या सध्याच्या वयाचे प्रमाण 3:5 आहे. बघा, ए आणि बी यांच्या सध्याच्या वयाचं गुणोत्तर 3:5 आहे आणि 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 31 जसे 45 असेल तर त्यांचे सध्याचे वय किती? तर बेटा काय करायचं बघा, ए आणि बी यांचं आजचं गुणोत्तर किती दिलं? 3:5. आजचं गुणोत्तर दिलं बेटा 3:5. त्यानंतर 10 वर्षानंतरचं गुणोत्तर किती आहे? 31 जसे 45. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, या 3 मध्ये आणि 31 मध्ये 28चा फरक आहे बेटा, आणि या 45 मध्ये आणि 5 मध्ये 40चा फरक आहे. हा फरक जर समान नसेल तर काय करायचं बघा, या ठिकाणी या दोघांचा फरक काढायचा. 31 आणि 45 मध्ये फरक आहे बेटा 14चा, आणि त्यानंतर 3 आणि 5 मध्ये फरक कितीचा आहे, तर तो 2चा. ठीक आहे. आता बघा, आपण नवीन गुणोत्तर तयार करू. आजचं गुणोत्तर 14 काय करा, 3 ला एकदा गुणा आणि 5 ला एकदा गुणा. 14 त्रिक 42 आणि 14 पंचे 70 हे आजचं नवीन गुणोत्तर झालं. 14 त्रिक 42 आणि 14 पंचे 70. आता दोन काय करा बेटा, 31 ला गुणा. 31 दुनी 62 आणि त्याच्यानंतर 45 दुनी किती होणार? 90. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी नवीन गुणोत्तर तयार केलं. नवीन गुणोत्तर तयार केल्याच्या नंतर आता याला विसरून जा, हे विसरून जा. चला इथं बघा बरं, 42 आणि 62 मध्ये कितीचा फरक आहे बेटा? 20चा. आणि 70 आणि 90 मध्ये सुद्धा फरक किती आहे बेटा? 20चा. मग इथं जर गुणोत्तरामध्ये पाहिलं तर किती वर्षानंतर? 20 वर्षानंतर. पण प्रश्नामध्ये जर पाहिलं तर किती वर्षानंतर? 10 वर्षानंतर. ठीक आहे. आता इथं 20 आहे, आपण इथं 10 लिहू. आता ही 10 संख्या या 20च्या किती पट आहे बेटा? 0.5 पट, म्हणजे निमपट आहे ना, अर्ध. मग 10 ही संख्या 20च्या कशी आहे? 0.5 पट आहे. आणि आपल्याला विचारलं काय, तर त्यांचे सध्याचे वय किती? सध्याचे म्हणजेच आज आहे ना, आज. मला सांगा, आज या एचं गुणोत्तर किती आहे? 42. आणि आज बेटा बीचं गुणोत्तर किती आहे? तर आज बीचं गुणोत्तर आहे तो 70. मग काय करा, आता एचं आजचं वय कसं काढायचं पहा. 42 चे काय करायचे? 0.5 पट. 0.5 पट. सांगा मग, कोणत्याही संख्येला 0.5 न गुणलं की त्या संख्येचे बेटा निम्मे होतात. 42 चे निम्मे किती होणार? 21. म्हणजे एचं वय 21 आणि बीचं वय किती असेल पहा बरं. बीचं आजचं गुणोत्तर किती आहे? 70. आणि पुन्हा 70 चे किती पट करायचं? 0.5 पट. 70 ची 0.5 पट म्हणजे 70 चे निम्मे किती होणार? तर ते होणार बेटा 35. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय विचारलं होतं, तर विचारलं होतं पहा की ए आणि बी चे वय किती असतील त्यांचे. त्यांचे सध्याचे वय किती? तर ए असेल 21 आणि बेटा बी असेल किती? 35 वर्ष, जे की आपल्याला पर्याय क्रमांक 1 दिसतो. चला नेक्स्ट घ्या पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 पहा काय म्हणते. सीताचे वय 13 वर्षापूर्वी 10 होते. बघा, सीताचे वय 13 वर्षापूर्वी किती होते? 10 होते. तर ती किती वर्षांनी 45 वर्षाची होईल? ठीक आहे. आता आपण काय करू, आजचे वय बघू. सीताचे काय करू बेटा? आजचे वय बघू आपण. ठीक आहे, आजचे वय. सीताचे आजचे वय कसे करता येईल बघा. आजचे वय किती? मला सांगा, सीताचं वय 13 वर्षापूर्वी किती होतं? 10. 13 वर्षापूर्वी 10 होतं. त्या 10 मध्ये बेटा 13 जर आपण ऍड केले तर 10 अधिक 13 किती होणार? 23 वर्ष. हे सीताचं किती वय झालं? आजचं. सीताचे वय 13 वर्षापूर्वी 10 होते. 10 मध्ये 13 जर मिळवले तर आपण सीताचं आजचं वय किती म्हणू शकतो? 23 वर्ष. आपल्याला काय विचारलं, तर ती किती वर्षांनी 45 वर्षाची होईल? बघा, किती वर्षांनी 45 वर्षाची होईल? तर काय करा, किती वर्षांनी 45 वर्षाची होईल? 45 मधले 23 काय करा? मायनस करा. पहा मग काय? 5 3 गेले 2 आणि बेटा 4 2 गेले 2. किती वर्षांनी होईल रे? 22. ठीक आहे. किती वर्षांनी होणार? 22 वर्षांनी ती 45 वर्षाची होईल. बघा, पर्याय क्रमांक 1 दिसतो. चला बेटा, आता बघू आपण प्रश्न क्रमांक 3. असा प्रत्येक प्रश्न आपण एक्स न वापरताच या ठिकाणी सोडवणार आहोत, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना एक्स वापरून उत्तर सोडवणं अवघड जाते ना. आपण त्या ठिकाणी एक्स न वापरता
हे प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत. पहा तिसरा प्रश्न. 5 वर्षानंतर सोनाचे वय तिच्या आजच्या वयाच्या दीडपट होईल. कधी? 5 वर्षानंतर सोनाचे वय तिच्या आजच्या वयाच्या दीडपट होईल. तर त्यावेळी तिचे वय काय असेल? त्यावेळी म्हणजे आजचे वय समजून घ्या. तर त्यावेळी तिचे वय काय असेल? आणि हा प्रश्न आहे बेटा मुंबई चालक पोलीस 2024 मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, चला आपण काय करू, सोनाचे आजचे वय एक्स मानू. सोनाचे आजचे वय किती म्हणू बेटा? सोनाचे आजचे वय या ठिकाणी आपण एक्स मानू. ठीक आहे, आपण पर्यायातून जाऊ शकतो, पण एक आपण एक्स मानून घेऊ. चला, सोनाचे आजचे वय किती आहे? एक्स वर्ष आहे. तर 5 वर्षानंतर सोना कशी होणार आहे? तिच्या आजच्या वयाच्या दीडपट. चला, 5 वर्षानंतर ती आजच्या वयाच्या बेटा दीडपट होणार आहे. एक्स चे दीडपट म्हणजे किती? 1.5x. ठीक आहे, आता त्यांनी काय म्हणतात की 5 वर्षानंतर सोना तिच्या आजच्या वयाच्या दीडपट होईल. आजचं वय जर आपण एक्स मानलं तर 5 वर्षानंतर 1.5x होईल. पण मी असं म्हणतो की आजचं वय जर एक्स असेल बेटा तर ती 5 वर्षानंतर एक्स प्लस 5 होईल. बरोबर आहे. त्यांनी काय म्हणलं? आजच्या वयाच्या दीडपट होईल. आणि आपण काय म्हणू? 5 वर्षानंतर ती एक्स प्लस 5 होईल. हे इक्वल आहेत ना. चला आता काय करा, आता या ठिकाणी आपण एक्स ला उजवीकडे पाठवू बेटा. इकडे काय राहणार? 5 आणि इकडे 1.5x मायनस एक्स करा. ठीक आहे, मायनस एक्स म्हणजे आता 1x. चला, 5 बरोबर दीड मधून 1 गेला किती होणार बेटा? 0.5x. ठीक आहे, 0.5x. आता त्यानंतर काय करा, x बरोबर हे 5, x बरोबर 5 आणि छेदामध्ये कोण येईल रे? 0.5. छेदामध्ये कोण येणार? 0.5. आता काय करा, दशांश समान करून घ्या. 5 च्या नंतर पॉईंट देऊन एक शून्य वाढवा बेटा आणि इथं आहे 0.5. दशांश समान केल्याच्या नंतर दशांश काय होणार रे? कॅन्सल. वर असेल 50 आणि खाली असेल बेटा 5. मग 5, 10, 50. एक्स ची किंमत किती आली रे? 10 वर्ष. म्हणजे या सोनाचे आजचे वय आपण मानलं होतं एक्स, मग आजचं वय एक्स मानलं होतं बेटा. एक्स ची किंमत किती आली? 10 वर्ष. जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 2 दिसतो. ठीक आहे, आता आपण काय करू, पर्यायातून जाऊ. ठीक आहे, आता समजा आपण सोनाचं आजचं वय बेटा 5 वर्ष मानलं. सोनाचं आजचं वय जर आपण 5 वर्ष मानलं तर ती 5 वर्षानंतर 10 वर्षाची होईल. मग ते 10 वर्ष या 5च्या दुप्पट होतील. पण आपल्याला प्रश्न काय सांगितलं? दीडपट. सोडून द्या, पहिला पर्याय सोडून द्या. आता दुसरा पर्याय, आपण सोनाचं आजचं वय किती म्हणू बेटा? 10 वर्ष. ठीक आहे, मग आजचं वय जर आपण 10 वर्ष मानलं तर 5 वर्षानंतर ती कितीची होईल रे? 15ची होईल. आणि 15 ही संख्या 10च्या दीडपट आहे, म्हणून आपलं उत्तर हेच असायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2 असायला पाहिजे. ठीक आहे, चला पुढे घ्या. तर पहा आता प्रश्न क्रमांक 4. प्रत्येकी 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे. तर सर्वात लहान मुलाचे वय निवडा. ठीक आहे, अहिल्यानगर पोलीस 2024 मध्ये बेटा हा आलेला प्रश्न आहे. तर बघा काय करायचं, मला सांगा, प्रत्येक मुलामध्ये किती वर्षाचा फरक आहे रे? 3 वर्षाचा फरक आहे. 3 वर्षाच्या फरकाने ही मुलं जन्मलेली आहेत. मला सांगा, जर संख्यांमध्ये बेटा समान फरक असेल तर त्यांची सरासरी म्हणजे काय असते? तर मधोमध असणारी संख्या असते. मग 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेले किती मुलं आहेत रे? एकूण 5 मुलं आहेत. आणि बेटा त्यांच्या वयाची बेरीज किती आहे रे? 150 आहे. तर आपल्याला विचारलं सर्वात लहान मुलाचे वय निवडा. चला आपण काय करू, आता त्यांचं सरासरी काढू. त्यांची काय काढू बेटा? सरासरी. तर काय करा, बेरीज किती आहे रे? 50. आणि किती मुलांच्या वयाची बेटा? 5. या ठिकाणी किती सांगा बरं? 5, 10, 50. म्हणजे जो मुलगा मधोमध आहे बेटा त्याचं वय किती असेल रे? 10 वर्ष. आता त्याच्या समोर 2 असतील आणि मागे 2 असतील, मग 3 वर्षाच्या फरकाने समोरच्याचं वय किती असेल सांगा बरं? 10 + 3 13 आणि त्याच्यानंतर +3 किती? 16. ते झाले पुढचे. मागचे कोणते असेल तर बेटा? मागे म्हणजे 3 ने मागे या 7 आणि पुन्हा 7 पासून 3 ने मागे या किती? 4. मला सांगा, सर्वात मोठ्याचं वय जर विचारलं असतं तर बेटा 16 आणि सर्वात लहान्याचं वय जर विचारलं असेल तर बेटा आपलं उत्तर काय यायला पाहिजे सांगा बरं रे? 4 वर्ष यायला पाहिजे है ना. सर्वात लहान जो असेल ना त्याचं वय किती असायला पाहिजे? 4 वर्ष. बघा बरं, मग कुठे दिसते आपल्याला? पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते है ना. किती वर्ष? 4 वर्ष. चला बेटा पुढचा प्रश्न पाहू आपण आता. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5.
आता पहा, स्वप्नील व नितीन यांच्या वयामध्ये 6 वर्षाचा फरक आहे. तो कधीचा काही सांगितलं का? ठीक आहे, फरक नेहमी सारखा असतो, त्याच्यामुळे कधी वगैरे सांगण्याची गरज नाही. स्वप्नील व नितीन यांच्या वयामध्ये 6 वर्षाचा फरक आहे. स्वप्नील नितीन पेक्षा लहान आहे. आणखी 6 वर्षानंतर दोघांच्या वयात कितीचा फरक असेल? लक्षात ठेवा बेटा, की व्यक्तींच्या वयामधला फरक हा नेहमी सारखा असतो, गुणोत्तर मात्र बदलत असते. मला सांगा, स्वप्नीलच्या आणि नितीनच्या वयामध्ये किती वर्षाचा फरक आहे? 6 वर्षाचा. मग तो आजही 6 वर्षाचाच असेल, काही वर्षापूर्वी पण 6 वर्षाचाच असेल, आणि काही वर्षानंतर सुद्धा तो फरक 6 वर्षाचाच असेल. तर आपल्याला विचारलं आणखी 6 वर्षानंतर त्या दोघांच्या वयामध्ये कितीचा फरक असेल, तर बेटा आणखी 6 वर्षानंतर त्यांच्या वयामध्ये 6 वर्षाचाच फरक असेल. आणि तुम्हाला जर विचारलं असतं आणखी 12 वर्षानंतर त्यांच्या वयामध्ये कितीचा फरक असेल, तर 12 वर्षानंतर सुद्धा त्यांच्या वयामध्ये फरक किती असेल? 6 वर्षाचा असेल. तुम्हाला जर विचारलं असतं आणखी 10 वर्षानंतर त्यांच्या वयातला फरक किती असेल, तर बेटा 10 वर्षानंतरचा फरक सुद्धा किती येईल? तर तो 6च येईल. का? तर वयातला फरक हा बेटा नेहमी कसा असतो रे? सारखा असतो. चला पुढचा प्रश्न पहा आता. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न 6वा पाहू आपण. चला. मेघाचे वय रीताच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2ने जास्त आहे. कल्पनाचे वय मेघाच्या वयापेक्षा 5ने जास्त आहे. कल्पनाचे वय 5 वर्षानंतर, बघा कल्पनाचे वय 5 वर्षानंतर 30 वर्ष होईल, तर रीताचे आजचे वय किती? चला, रीताचे आजचे वय विचारलं बेटा. कंडिशन आहे बघा कधीची? आजची. ठीक आहे, मग आपण काय करू, रीताचं आजचं वय विचारलं, पण त्या अगोदर काय करू बेटा, कल्पनाचं आजचं वय बघू आपण. कसं? कल्पनाचं वय 5 वर्षानंतर किती होते रे? 30. मग कल्पनाचं वय जर 5 वर्षानंतर 30 होत असेल बेटा, तर कल्पनाचं आजचं वय किती असेल? बघा, कल्पनाचं आजचं वय किती? 5 वर्षानंतर ती 30 ची होते, म्हणजे 30 मधून बेटा किती मायनस करा रे? 5 मायनस करा, म्हणजे कल्पनाचं आजचं वय किती आहे रे? 25 वर्ष. ठीक आहे, चला कल्पना झालं. आता कल्पनाच्या नंतर आपण बघू बेटा मेघा. आता कोणाचं वय बघू? मेघाचं. मेघाची आणि कल्पनाची काय तुलना केली बघा बरं. कल्पनाचे वय मेघाच्या वयापेक्षा 5ने जास्त आहे. कल्पनाचं वय 25 आहे, आणि कल्पनाचं वय मेघाच्या वयापेक्षा 5ने जास्त आहे. मग कल्पनाचं वय जर मेघाच्या वयापेक्षा 5ने जास्त बेटा, तर मेघाचं वय कल्पनाच्या वयापेक्षा 5ने कमी रे. किती यायला पाहिजे बेटा? 20 वर्ष. हे कुणाचं वय झालं? मेघाचं. चला, कल्पनाचं मिळालं आजचं वय 25, मेघाचं मिळालं 20. आता राहिली कोणत्या बेटा? रीता. आणि या रीताच आपल्याला आजचं वय विचारलेलं आहे. चला, आता रीताचं आजचं वय कसं कळायचं बघा. तर मेघाचे वय रीताच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2ने जास्त आहे. बघा, हे जे मेघाचं वय आहे बेटा, हे मेघाचं वय या रीताच्या वयाच्या दुपटीपेक्षा कसं आहे? 2ने जास्त आहे. चला मग 2ने जास्त आहे. मेघाचं वय रीताच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2ने जास्त आहे. मी काय करतो, या 20 मधून 2 काय करतो बेटा? मायनस करतो, है ना. आणि दुपटीपेक्षा 2ने जास्त आहे, मग तिथं दुप्पट म्हणजे 2 गुणिले होतं. आता इथं मी भागिले 2 घेतो. चला, आता काय होणार? 20 मधून बेटा 2 गेले रे, किती राहणार? 18. आणि बेटा 18ला जर 2 न भागलं, तुझं उत्तर किती येणार रे सांग? 9 वर्ष येत नाही पाहिजे? 9 वर्ष यायलाच पाहिजे. ठीक आहे, 9 वर्ष. बघ बर, मग पर्याय नंबर कोणता दिसतो? पर्याय क्रमांक 4. वापरावा लागला का एक्स तुला? नाही, एक्स वापरण्याची गरज पडलेली नाही. सरळ सरळ आपल्याला विचारलं होतं बेटा रीताचं आजचं वय किती, तर ते 9 वर्ष असायला पाहिजे. ठीक आहे, आपण एक्स वापरून पण काढू शकतो ते, पण चला पुढं. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 काय म्हणतो बघा. आई व तिच्या मुलांच्या वयाची बेरीज 44 वर्ष आहे. ठीक आहे, आई व तिच्या मुलाच्या वयाची बेरीज किती आहे बेटा? 44 वर्ष आहे. पहा, आई आणि मुलगा आहे, त्यांच्या वयाची बेरीज काय दिली बरं? 44 वर्ष, आहे की नाही? 44 वर्ष दिली आहे आईच्या आणि मुलाच्या वयाची बेरीज. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 असेल. कधी? 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 असेल, तर आईचे आजचे वय किती? तर बेटा बघा काय असते, तर या ठिकाणी गुणोत्तर जेव्हाच असेल तेव्हाचीच बेरीज आपल्याला माहित पाहिजे. मला सांगा की 8 वर्षानंतरची कंडिशन बघू आपण आता. 8 वर्षानंतर काय असेल बघा रे. 8 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर कसं असेल सांगा बरं रे. 8 वर्षानंतर बेटा त्यांचं गुणोत्तर कसं आहे सांगितलं प्रश्नामध्ये?
दोनास एक म्हणजे आईचं 2 आणि मुलाचं किती बेटा 1. मग 8 वर्षानंतर बेरीज बघा, 8 वर्षानंतर बेरीज काय असेल पहा रे. मला सांगा 44 असेल का बरं? नाही, 44 नाही. ही 44 बेरीज ही आजची आहे. आपल्याला 8 वर्षानंतरचं गुणोत्तर जर दिलं असेल ना, तर आपल्याला बेरीज पण 8 वर्षानंतरचीच पाहिजे बेटा. मला सांगा 44 मध्ये 8 प्लस करायचे का? नाही. तर 44 मध्ये 8 गुणिले 2 प्लस करा. का बेटा? तर आईचं 8 वाढलं आणि मुलाचंही 8 वाढलं म्हणजे काय होणार रे? 44 अधिक 8 दुनी 16 बरोबर किती झालं बेटा? 60 वर्ष. आता हे काय झालं? दोघांचं सांगा, दोघांचं आजचं सॉरी 8 वर्षानंतरचं गुणोत्तर किती आहे रे? 2:1 आणि दोघांची 8 वर्षानंतरची बेरीज किती आहे रे बेटा? 60. आपल्याला विचारलं आईचं आजचं वय. ठीक आहे, आपण काय करू? आईचं 8 वर्षानंतरचं वय काढू आणि त्याच्यामधून पुन्हा 8 ने मागे येऊ. बघा, 8 वर्षाने आई, आता बघा 8 वर्षांनी आईचं वय किती असेल बेटा? तर पहा, 8 वर्षानंतर वयाची बेरीज आहे बेटा 60. 8 वर्षानंतर बेटा गुणोत्तराची बेरीज आहे बेटा 3 आणि 8 वर्षानंतरचं आईचं गुणोत्तर आहे बेटा 2. या ठिकाणी 2 घे रे. पुन्हा 3 दुनी 6 आणि बेटा समोरचा एक 0 आणि 20 दुनी 40. पण घाई करू नको बेटा, या ठिकाणी आपलं उत्तर 40 नसेल. हे आपल्याला आईचं कधीच वय मिळालं बरं? 8 वर्षानंतरच मिळालं. पण इथं विचारलं बेटा आजचं वय. चला मग आता शेवटची स्टेप मध्ये आहोत आपण. आज आईचं वय किती असेल? तर आज आईचं वय किती असायला पाहिजे? 8 वर्षानंतर आई 40 ची आहे. 8 वर्षानंतर 40 ची आहे बेटा. याच्यातून जर आपण 8 मायनस केलं रे, याच्यातून जर आपण 8 काय केलं? मायनस केलं बेटा, तर आपलं उत्तर किती यायला पाहिजे सांगा बरं रे? 32 वर्ष यायला पाहिजे की नाही? पाहिजे आहे ना. पहा ना, पर्यायामध्ये पण असलं पाहिजे. पर्यायामध्ये बघू आपण, पर्याय क्रमांक 1 दिसतो. आईचं आजचं वय हे किती वर्ष असेल रे? 32 वर्ष असायला पाहिजे. चला, ओके, डन. चला, आता प्रश्न क्रमांक 8 बघा बेटा. प्रश्न 8 पहा रे. चला, मुलाच्या वयाची दुप्पट त्याच्या वडिलाच्या वयात मिळविली तर वयाची बेरीज 70 वर्ष होते आणि वडिलाच्या वयाची दुप्पट त्याच्या मुलाच्या वयात मिळवली तर वयाची बेरीज 95 वर्ष होते. बघा, मुलाच्या वयाची दुप्पट जर वडिलाच्या वयामध्ये मिळवली बेटा, तर त्यांच्या वयाची बेरीज किती होते रे? 70 वर्ष. आणि पुन्हा वडिलाच्या वयाची दुप्पट जर मुलाच्या वयामध्ये मिळवली बेटा, तर त्यांच्या वयाची बेरीज किती होते? 95 वर्ष होते. तर वडिलाचे वय किती? ठीक आहे, थोडस मिस्टेक आहे. वडिलाचे व मुलाचे वय किती पाहिजे होतं? तर वडिलाचे व मुलाचे वय किती? कारण ऑप्शन मध्ये 2 संख्या आहेत. ठीक आहे, चला आपण एक एक पर्याय चेक करू बेटा. आता कधी लक्षात ठेवा, मुलापेक्षा वडीलच मोठा असेल ना, मग जी संख्या पर्यायामध्ये मोठी दिसते ती आपण कुणाचं वय मानू? वडिलाचं. आणि जी संख्या बेटा लहान आहे ते आपण वय मानू कुणाचं? मुलाचं. ठीक आहे, चला मग पहिला पर्याय. आपण जर वडिलाचं वय बेटा किती मानलं? 30. मग वडिलाच्या वयाची दुप्पट किती रे? 60. वडिलाचं वय जर 30 मानलं तर वडिलाच्या वयाची दुप्पट 60 ती जर मुलाच्या वयामध्ये मिळवली तर वडिलाच्या वयाची दुप्पट मुलाच्या वयामध्ये मिळवली तर बेरीज किती यायला पाहिजे बेटा? 95. पण इथं बघा 60 आणि 15 किती होईल बरं? 75. 95 आलं का? नाही, सोडून द्या. चला, आता आपण वडिलाचं वय बेटा 30 मानू. मग वडिलाच्या वयाची दुप्पट किती रे? 60 आणि प्लस मुलाचं वय 10. वडिलाच्या वयाची दुप्पट मुलाच्या वयामध्ये जर मिळवली बेटा तर त्यांच्या वयाची बेरीज व्हायला पाहिजे 95. किती व्हायला रे? 70. सोडून द्या. तिसरा पर्याय पहा, वडिलाचं वय बेटा किती? 40. वडिलाचं वय 40, वडिलाच्या वयाची दुप्पट किती रे? 80. आणि वडिलाच्या वयाच्या दुप्पटीमध्ये मुलाचं वय जर मिळवलं तर मुलाच्या वयामध्ये वडिलाच्या वयाची दुप्पट मिळवली तर वयाची बेरीज यायला पाहिजे बेटा 95 आणि इथं 95 येते. याचा अर्थ आपलं उत्तर काय असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 3. वडिलाचं वय 40 है ना, वडिलाच्या वयाची दुप्पट 80 आणि मुलाचं वय 15. वडिलाच्या वयाची दुप्पट मुलाच्या वयामध्ये मिळवली, बेरीज किती यायला पाहिजे? 95. चला, यावरून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3. वडिलाचं वय 40 आणि मुलाचं वय बेटा 15. चला, आणखी एक पद्धत सांगू का रे? पहा, समजा आपण एक पद्धत पाहू, जसं की पद्धतीनं सांगतो. चला, आता आपण बघा बेटा मुलाचे वय किती मानू? मुलगा आपण एक्स मानू आणि बेटा वडील काय मानू रे? वडील आपण वाय मानू. चला, आता मुलाच्या वयाची दुप्पट कुणामध्ये मिळवली? वडिलाच्या वयात. ठीक आहे, मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे 2x. कशात मिळवली? वडिलाच्या वयात. बेरीज किती येते रे? 70. बेरीज किती येते? 70. ठीक आहे, चला
त्यानंतर वडिलाच्या वयाची दुप्पट कुठं मिळवली, वडिलाच्या वयाची दुप्पट मुलाच्या वयामध्ये मिळवली. मुलाचं वय किती आहे बेटा, एक्स. त्याच्यामध्ये काय मिळवलं, वडिलाच्या वयाची दुप्पट मिळवली. वडिलाचा वय वाय आहे, दुप्पट किती होणार, 2y. तर बेरीज किती येते रे, 95. बेरीज किती येते, 95. आता काय करा बेटा, 2x आणि x यांची बेरीज किती, 3x. पुन्हा 2y अधिक y यांची बेरीज किती येईल रे, 3y. आणि पुन्हा यांची बेरीज करा बरं, हे 5 आणि 9 आणि 7 किती होणार, 16. 165. आता 3x अधिक 3y याच्यामध्ये बेटा कॉमन काय निघेल रे, कॉमन काय निघणार तर 3 बेटा कॉमन येईल, 3 कॉमन येईल आणि ब्रॅकेटमध्ये कोण राहणार आता, x प्लस वाय आणि बेटा इकडे किती आहे रे, 165. ठीक आहे. आता x अधिक y बरोबर 165 भागिले किती करा, 3. हा गुणाकाराला 3 भागाकार देईल. x अधिक y किती, x अधिक y म्हणजे किती, तर बघा 3 5 15, 1 उरला, 3 5 15. मग x अधिक y बरोबर 55 म्हणजे काय रे, x अधिक y म्हणजे 55 म्हणजे काय, तर वडील आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज किती आहे बेटा, 55. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा काय करायचं, त्या दोघांच्या वयाची बेरीज झाली 55. आता आपण काय करू बेटा, वडिलाचं वय अगोदर काढू. अगोदर कोणाचं वय काढायचं, वडिलाचं. कसं बघा, जेव्हा वडिलाच्या वयाची दुप्पट मिळवली मुलाच्या वयात, तेव्हा किती झालं होतं वय, एकूण 95. 95 मधून बेटा 55 मायनस करा, 95 मधून 55 मायनस करा रे, किती येते बघा बरं. 95 मधून जर 55 गेले बेटा किती यायला पाहिजे रे, 40. हे कुणाचं वय झालं, वडिलाचं. आता मुलाचं वय बघा, मुलाचं वय किती, जेव्हा वडिलाच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवली तेव्हा बेरीज किती झाली होती, 70. आता 70 मधून 55 मायनस करा, 70 मधून बेटा 55 मायनस करा रे, किती येईल बरं, 15 वर्ष. म्हणजे बेटा वडिलाचं वय 40 आणि मुलाचं किती असेल रे, 15 वर्ष असेल. असंही आपण करू शकतो, पण पर्यायातून जाणून खूप सोपं होतं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घ्या, प्रश्न क्रमांक 9. प्रश्न 9. दशरथचे वय सोहमच्या वयाच्या तिप्पट आहे, दोघांच्या वयातील फरक, ठीक आहे, दशरथचे वय सोहमच्या वयाच्या तिप्पट आहे, दोघांच्या वयातील फरक 16 वर्ष असल्यास त्या दोघांच्या वयाची बेरीज किती. पहा आता, एक व्यक्ती कोण आहे बेटा, दशरथ, आणि दुसरा व्यक्ती कोण आहे रे, सोहम. आता आपण या ठिकाणी यांचं गुणोत्तर बघू, यांच्या वयाचं. कुणाचं वय तिप्पट आहे रे बेटा, दशरथचे वय सोहमच्या वयाच्या तिप्पट. ठीक आहे, दशरथचं गुणोत्तर मी 1 मानतो, सोहमचं वय त्याच्या तिप्पट. ठीक आहे, दशरथचे वय सोहमच्या वयाच्या, दशरथचे वय सोहमच्या वयाच्या, सॉरी, दशरथचे वय सोहमच्या वयाच्या तिप्पट ना. सोहमचं जर गुणोत्तर 1 असेल बेटा, दशरथचं किती असेल रे, 3. दशरथचे वय सोहमच्या वयाच्या तिप्पट आहे. ठीक आहे, दोघांच्या वयातला फरक किती आहे, 16 वर्ष. त्या दोघांच्या वयातला फरक किती आहे, वयातील फरक 16 वर्ष. ठीक आहे, लिहिण्याची गरज नाही, पण आपल्याला माहितीसाठी लिहावं लागेल. चला, त्यांचं गुणोत्तर आहे 3:1 आणि वयातला फरक आहे बेटा 16 आणि विचारलं काय त्या दोघांच्या वयाची बेरीज. चला तर मग आता आपण आपल्या उत्तराकडे जाऊ. त्यांच्या वयाची बेरीज किती, त्यांच्या वयाची काय विचारली बेटा, बेरीज. बघा मग काय करायचं सांगतो, एकदम इझी. वयातला फरक किती आहे बेटा, 16. छेदामध्ये हा वयातला फरक 16 असल्यामुळं छेदामध्ये पण गुणोत्तरातला फरक घ्या. 3 आणि 1 मधला फरक किती आहे बेटा, 2 गुणिले, विचारलं काय रे, दोघांच्या वयाची बेरीज. पुन्हा मग 3 अधिक 1 किती होणार रे, 4. चला मग बे दुनी 4 बेटा 16 दुनी 32. दोघांच्या वयाची बेरीज किती असेल सांगा पाहू. दोघांच्या वयाची बेरीज असायला पाहिजे 32 वर्ष. पहा बरं, पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 दिसतो, 32 वर्ष. समजायला का सगळ्यांना. पहा, एकदम इझी पद्धतीने सोडवलं आपण, की कुठलाच एक्स वगैरे वापरण्याची गरज नाही. अशा उदाहरणामध्ये आपण एक्स सुद्धा वापरू शकतो, पण एक्स न वापरता उदाहरणं कसे सोडायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. आणि असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पहा, 10वा प्रश्न. अक्षय व नितेश, अक्षय व नितेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर. बघा बेटा, त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे रे, 4:5. आणि 18 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होते. तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती. चला आपण काय करू बेटा, अक्षयचं आणि नितेशचं आजचं वय काढू आणि पुन्हा त्या दोघांच्या आजच्या वयाची आपण बेरीज करू. पहा कसं.
आता मला सांगा हे गुणोत्तर कितीचं आहे बेटा, आजचं आहे रे, आणि हे कितीचं आहे रे, 18 वर्षापूर्वीचं. ठीक आहे, ते 18 वर्षापूर्वीचं आहे. मग बघा 18 वर्षापूर्वीचं गुणोत्तर किती बेटा, आपण पूर्वीकडून आजकडे हो. आता 18 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आहे 1116 है ना, आणि आजचं गुणोत्तर किती आहे रे, 4:5. ठीक आहे, 18 वर्षापूर्वी गुणोत्तर 1116 आणि आजचं गुणोत्तर आहे बेटा 4:5. मग आता मला सांगा 11 आणि 4 मध्ये 7चा फरक आहे, 16 आणि 5 मध्ये बेटा 11चा फरक आहे. हा फरक जर समान नसेल तर या अगोदर आपण असं एक उदाहरण पाहिलं होतं. या ठिकाणी या दोघांतला फरक किती घ्यायचा रे, 1, आणि या ठिकाणी या दोघांतला फरक किती घ्यायचा बेटा, 5. ठीक आहे, आता काय करायचं, आता याला विसरून जा, हे विसरून जायचं, नवीन गुणोत्तर बनवू आपण. या 1 न या दोघांना गुणायचं, 1 न 11 ला गुणलं बेटा 11 येईल, 1 न 16 ला गुणलं बेटा 16 येईल, त्यानंतर 5 न 4 ला गुणलं 5 20, आणि 5 न 5 ला गुणलं बेटा 5 5 25. ठीक आहे, आता 5 5 किती आलं, 25. कधीची कंडिशन आहे ही, 18 वर्षापूर्वी. हे 18 वर्षापूर्वीच आहे आणि आजचा आहे, लक्षात ठेवा. चला आता फरक सारखा आला का बघा रे, इथं फरक कितीचा आहे, 9चा, आणि इथं पण 16 आणि 25 मध्ये फरक किती आहे बेटा, 9चा. मग इथं तुम्हाला किती वर्षापूर्वी सांगितलं, 18 वर्षापूर्वी. मग इथं काय लिहा बेटा, 18 लिहा. मग 18 ही संख्या 9च्या किती पट आहे रे, दुप्पट आहे. ठीक आहे, 9च्या किती आहे, दुप्पट आहे. मग आपल्याला काय विचारलं बरं, तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज, त्यांच्या वयाची आजची बेरीज. मला सांगा हे गुणोत्तर आजचं आहे ना, वरचं गुणोत्तर कितीचं आहे, 18 वर्षापूर्वी. 18 वर्षापूर्वी वरची माहिती आहे हे गुणोत्तर, आणि बेटा आजचं गुणोत्तर कोणतं आहे रे, हे आहे. चला आजचं गुणोत्तर आहे. मग आता त्या दोघांच्या आजच्या वयाची बेरीज विचारली, दुप्पट आलं ना बेटा, दुप्पट, दुप्पट म्हणजे 2. आपला आन्सर काय बघा, मग सांगा पहिल्या व्यक्तीचं आजचं गुणोत्तर किती आहे रे, 20, आणि 20 गुणिले दुप्पट म्हणजे किती होणार बेटा, 2. किती झालं, 40. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीचं आजचं गुणोत्तर किती आहे इथं, 25, आणि दुप्पट म्हणजे हे दुप्पट म्हणजे गुणिले 2 करा बेटा, 25 गुणिले किती होणार रे, 50. त्या दोघांच्या वयाची आपल्याला बेरीज विचारली ना. चला मग या दोघांच्या वयाची बेरीज किती येणार बेटा, या दोघांची बेरीज येणार 40 अधिक 50 बरोबर किती वर्ष रे, 90 वर्ष. त्या दोघांच्या वयाची काय असायला पाहिजे, बेरीज असायला पाहिजे बघा, है ना, 90 वर्ष. पर्याय क्रमांक 2 आहे 90 वर्ष. ठीक आहे, चला बेटा प्रश्न 11वा पाहूया आपण आता. प्रश्न क्रमांक 11 बघा काय म्हणतो पाहू आपण आता. चला, राजेश आणि महेश यांच्या वयाचे गुणोत्तर 1:5 होते. ठीक आहे, राजेश आणि महेश यांच्या वयाचे गुणोत्तर 1:5 होते, परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:3 होईल. तर राजेशचे आजचे वय किती, सेम मागचाच पॅटर्न आहे पहा. राजेश आणि महेश यांचं गुणोत्तर किती आहे बेटा, 1:5 कधी, सध्या, आणि 5 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर असेल 1:3 है ना, हे सध्याचं गुणोत्तर, आणि हे कधीचं, 5 वर्षानंतरचं. आता मला सांगा 1 आणि 1 मध्ये 0चा फरक आणि 5 आणि 3 मध्ये 2चा फरक, फरक समान आहे का रे, नाही. मग फरक समान नसेल तर बेटा या दोघांतला फरक किती आहे रे, 2, आणि या दोघांतला फरक किती आहे रे बेटा, 4. ठीक आहे, आता याला विसरून जायचं, नवीन गुणोत्तर तयार करायचं. 4 न 1 ला आणि 5 वाली, 2 न 1 ला आणि 5 ला गुणा, बे 1 बे, आणि बेटा बे 5 10. ठीक आहे, आता या 4 न 1 ला आणि 3 ला गुणा, 4 1 4, आणि 4 3 किती, 12. आता बघा हा फरक समान येतो, 2 आणि 4 मध्ये 2चा फरक, आणि 10 आणि 12 मध्ये बेटा 2चाच फरक. इथं गुणोत्तरामध्ये 2 वर्षाने, आणि प्रत्यक्षात किती वर्षाने रे, 5 वर्षानंतर. मग 5 वर्षानंतर म्हणजे इथं लिहा 5. मग 5 ही संख्या 2च्या किती पट आहे, किती बरं, 5 ही संख्या 2च्या कशी आहे, 2.5 पट आहे. किती, 2.5 पट. 2.5 पट म्हणजे 2.5 पट. ठीक आहे, 2.5 पट. मग विचारलं काय, तर राजेशचे आजचे वय किती. मला सांगा या ठिकाणी आजची कंडिशन कोणती आहे, ही आजची कंडिशन आहे. मग राजेश म्हणजे कोणता व्यक्ती, पहिला का दुसरा, पहिला, हा राजेश, आणि हा कोण असेल रे, महेश. आपल्याला राजेशचं आजचं वय विचारलं बेटा. मग राजेशचं आजचं वय जर विचारलं असेल तर या ठिकाणी राजेशचे आजचे वय किती, तर पहा 2.5 पट, आणि 2.5 न कुणाला गुणायचं, 2 ला. 2.5 न जर 2 ला गुणलं
तर या ठिकाणी काय होईल पहा, राजेशचं आजचं वय आन्सर बघा, राजेशचे आजचे वय किती यायला पाहिजे बेटा, तर 2.5 आणि इथं राजेशचं गुणोत्तर किती आहे रे आज 2 आहे ना. चला 2 गुणिले 2.5 म्हणजे 2.5, 2.5 दोन्ही किती होतात बेटा 5 वर्ष, 2.5 दोन्ही किती वर्ष 5 वर्ष, 5 वर्ष. ठीक आहे, कोल्हापूर पोलीस 2024. तर या ठिकाणी तर पर्यायामध्ये आपल्याला दिसत नाही. ठीक आहे, पर्यायामध्ये दिसत नाही. ठीक आहे, आपण काय करू बेटा, काय करू आपलं उत्तर बरोबर आहे का. चला बघा, आजचं राजेशचं वय किती येईल, तर 2.5 दुनी 5 किती आलं 5. त्याच्यानंतर महेशचं किती असेल बघा, 2.5 आणि 10चा गुणाकार केला किती येईल बेटा 25. हे कधीच वय झालं रे आजचं, 5 एक 5, 5 5 25. आजचं गुणोत्तर किती सांगितलं होतं, आजचं गुणोत्तर 1:5. आता 5 वर्षानंतर, 5 वर्षानंतर याचं वय किती होणार 10 वर्ष आणि याचं किती होणार रे 30 वर्ष. मग आता 5 वर्षानंतर गुणोत्तर 1:3 आलं पाहिजे बघा, 10 एक 10 आणि 10 त्रिक 30. बेटा बरोबर आहे, आपण जे उत्तर काढलं 5 वर्ष ते बरोबर आहे, पण कुठेतरी पर्यायामध्ये या ठिकाणी टायपिंग करताना मिस्टेक झाली असावी. 5 वर्षच आपलं उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे, चला आपण कुठला तरी एक पर्याय काय करू बेटा, या ठिकाणी हा 5 कॅन्सल करा, म्हणजे आपलं उत्तर किती यायला पाहिजे 5 वर्ष यायला पाहिजे. चला पडताळ करून आपण ते क्लिअर केलं. चला आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. प्रश्न 12वा, सौरभ आणि विश्वास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5. ठीक आहे, सौरभ आणि विश्वास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते. कधी 2 वर्षापूर्वी, तर सौरभचं आजचं वय किती. तर एक पहा बेटा, हे 6:5 गुणोत्तर कितीचं आहे रे आजचं आणि 5:4 कितीचं आहे रे 2 वर्षापूर्वीचं. आपण 2 वर्षापूर्वीकडून आज येऊ. चला 2 वर्षापूर्वीचं गुणोत्तर बेटा अगोदर लिहा, किती 5:4 2 वर्षापूर्वीचं गुणोत्तर. आजचं गुणोत्तर किती रे 6:5. ठीक आहे, हे गुणोत्तर कितीचं आहे 2 वर्षापूर्वी. हे कधी आहे 2 वर्षापूर्वी आणि हे कितीचं आहे रे आजचं. आता मला सांगा, मागच्या सारखं इथं झालं का नाही, इथंच फरक बघा समान आला. 5 आणि 6 मध्ये 1चा फरक आणि 4 आणि 5 मध्ये सुद्धा बेटा 1चा फरक, म्हणून आपल्याला इथंच फरक समान मिळाला. चला आता किती वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी, मग इथं किती लिहायचं रे 2. आता हे 2 या 1च्या किती पट आहे बेटा दुप्पट, दुप्पट म्हणजे 2 है ना, 2 ही संख्या 1च्या दुप्पट आहे. चला आता विचारलं काय, सौरभचे आजचे वय किती, मग हा कोण आहे पहिला व्यक्ती सौरभ आणि दुसरा व्यक्ती कोण आहे बेटा विश्वास. सौरभचं आजचं वय विचारलं तर आपण 5 कडे लक्ष देऊ, सॉरी 5 कडे नाही, आजचं ना 6. आपल्याला सौरभचं आजचं वय विचारलं तर आपण 6 कडे लक्ष देऊ. आपला आन्सर काय येणार, तर सौरभचं आजचं गुणोत्तर किती इथं 6 आणि बेटा दुप्पट म्हणजे किती रे 2, साईन दोन्ही 12 वर्ष. कुणाचं असायला पाहिजे, तर सौरभचं आजचं वय असायला पाहिजे. ठीक आहे, सौरभचे आजचे वय किती, तर या ठिकाणी ठीक आहे, तर या ठिकाणी किती यायला पाहिजे 12 वर्ष, जे की पर्याय क्रमांक किती दिसतो आपल्याला 1 है ना. सौरभचं आजचं वय किती असेल तर 12 वर्ष असेल. ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक 13. एका व्यक्तीचे 12 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल, तर त्या व्यक्तीचे आजचे वय किती. चला बेटा खूप छान प्रश्न आहे, धाराशिव पोलीस 2024 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. पहा आता आपल्याला पर्यायातून पण जाता येईल आणि या ठिकाणी समीकरणामध्ये पण जाता येईल. कसं बघा, एका व्यक्तीचे 12 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल, तर त्या व्यक्तीचं आजचं वय किती. चला बेटा आता मी काय करतो, त्या व्यक्तीचं आजचं वय किती मानतो रे 24. त्या व्यक्तीचं आजचं वय जर मी 24 मानलं तर 12 वर्षापूर्वी 12 आणि 12 वर्षानंतर 36. मग 12 वर्षानंतरचं वय 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या कसं पाहिजे बेटा दुप्पट पाहिजे, परंतु या ठिकाणी तर 12 वर्षानंतरचं वय 36 हे 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या तिप्पट दिसते, सोडून द्या. चला मानू 48 आजचं वय
48 वय आजचं मानलं तर बेटा 12 वर्षानंतर किती होईल रे 60 आणि 12 वर्षापूर्वी किती होईल रे 36. आता 36च्या दुपटीमध्ये आहे का रे 60? नाही, सोडून द्या. मग किती जे आहे बघा बरं. चला आता आपण जाऊ पर्याय क्रमांक 3 कडे. त्या व्यक्तीचा आजचं वय बेटा आपण 36 मानलं रे, तर 12 वर्षानंतर किती होईल रे बेटा 48 होणार आणि 12 वर्षापूर्वी किती असेल रे बेटा, तर किती असणार 24. मग बघा बरं 12 वर्षानंतरचं वय 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुपटीमध्ये आलं की नाही रे? आलं. 24 जुनी किती 48. म्हणजे निश्चितच त्या व्यक्तीचं आजचं वय किती असायला पाहिजे 36 वर्ष असायला पाहिजे. चला आता हे झालं पर्यायातून. आता मी काय करतो बेटा, त्या व्यक्तीचं आजचं वय या ठिकाणी मी एक्स मानतो बघा. या ठिकाणी काय किती मानतो आजचं वय एक्स. मला सांगा 12 वर्षानंतर किती असेल रे एक्स अधिक 12 आणि 12 वर्षापूर्वी किती असेल रे एक्स मायनस 12. हे झालं त्या व्यक्तीचं आजचं वय एक्स. 12 वर्षानंतर असेल एक्स प्लस 12 आणि 12 वर्षापूर्वी असेल एक्स मायनस 12. मला सांगा हे 12 वर्षानंतरचं वय याच्या कसं आहे बेटा दुप्पट. मग याच्या दुप्पट आहे, याला आपण 2 न गुणू. एक्स मायनस 12 ला किती न गुणायचं बेटा 2 न. मग याच्यात दुप्पट काय आहे 12 वर्षापूर्वीच्या वयाची दुप्पट जर केली तर 12 वर्षानंतरचं वय किती मिळणार आपल्याला एक्स प्लस 12 मिळणार. चला या दोन ब्रॅकेटला गुणून घ्या. 2x मायनस 12 दोन्ही 24 पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह आणि बेटा इकडे किती आहे रे एक्स प्लस 12. चला एक्स ला इकडे घ्या 24 ला तिकडे पाठवा. एक्स ला जर इकडे घेतलं बेटा 2x मायनस एक्स होणार आणि तिकडे काय होणार आहे बेटा तर 12 अधिक 24 होणार. या दोघांची वजाबाकी किती येणार 2x मायनस एक्स एक्स आणि 12 अधिक 24 किती होणार बेटा 36. आपल्याला हेच तर विचारलं होतं ना त्या व्यक्तीचं आजचं वय किती 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 पहा मग 36 वर्ष आहे की नाही. पहा उत्तर काय आलं त्याचं 36 वर्ष. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. चलो चलो बेटा, अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान आहे. समजून घ्या याचा अर्थ या दोघांच्या वयामध्ये 20 वर्षाचा फरक आहे ना. अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान आहे. बरं याच्यामध्ये मोठा कोण आहे रे सांगा. अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान म्हणजे अ मोठा आहे. अ मोठा आहे आणि हा ब कसा बेटा लहान आहे. समजलं का. आणि अ हा ब पेक्षा 20 वर्षांनी लहान आहे. अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान आहे म्हणजे अ मोठा आहे आणि ब लहान आहे. आणि बेटा त्या दोघांच्या वयामध्ये किती वर्षाचा फरक आहे 20 वर्षाचा फरक आहे. दोघांच्या वयाची बेरीज किती आहे 30 वर्ष आहे. तर तुम्हाला विचारलं असे असल्यास अ चे वय किती. चला असे असल्यास अ चे वय किती पहिली पद्धत सांगतो. आता याच्यामध्ये मोठा कोण आहे अ आणि तुम्हाला मोठ्या व्यक्तीचं वय विचारलं बेटा किती. तर अ चं वय कसं करायचं बघा. जेव्हा तुम्हाला दोन व्यक्तींच्या वयामधला फरक पण दिला जातो आणि जेव्हा तुम्हाला दोन व्यक्तींच्या वयाची बेरीज पण दिली जाते तेव्हा मोठ्या व्यक्तीचं वय कसं काढायचं. तर याच्यामध्ये मोठा आहे बेटा अ आणि आपल्याला अच वय विचारलं. मला सांगा या दोघांच्या वयाची बेरीज दर्शवणारी संख्या 30 आणि प्लस दोघांच्या वयामधला फरक दर्शवणारी संख्या बेटा 20 आणि भागिले काय करायचं रे 2. कधी जेव्हा तुम्हाला मोठ्या व्यक्तीचं वय काढायचं असते तेव्हा. मग तुम्ही म्हणाल सर लहान व्यक्तीचं वय विचारलं असतं तर म्हणजे जसं की ब चं वय जर विचारलं असतं तर काहीच नाही करायचं बेटा. ब चं वय काढताना म्हणजे लहान व्यक्तीचं वय काढताना इथं मायनस घ्या आणि मोठ्या व्यक्तीचं वय काढताना प्लस घ्या. आपल्याला मोठ्या व्यक्तीचं वय विचारलं वर 30 अधिक 20 50 आणि बेटा 50 ला जर 2 भागलं रे आपल्याला अ चं वय किती मिळणार रे सांगा 25 वर्ष मिळायला पाहिजे है की नाही. पहा बरं पर्यायामध्ये 25 वर्ष पर्याय क्रमांक 2. चला आता दुसरी एक मित्र सांगतो. दुसरी पद्धत पण आपल्याला सांगता येईल कसं बघा. अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान. चला अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान. हे अ इकडे मी कोण घेणार अ आणि इकडे कोण घेणार बेटा ब. आता अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान. मी अ चं वय जर एक्स मानलं तर याचं किती म्हणणार रे एक्स मायनस 20. ठीक आहे. अ चं जर एक्स मानलं तर तो 20 वर्षांनी लहान त्याचं एक्स मायनस 20. आता दोघांच्या वयाची बेरीज किती आहे 30 वर्ष. दोघांच्या वयाची बेरीज म्हणजे काय एक्स अधिक एक्स मायनस 20 बरोबर 30. चला एक्स अधिक एक्स किती होणार 2x आणि त्या 20 ला जर बेटा तिकडे पाठवलं तर तो या 30 सोबत मिळून जाईल म्हणजे किती होणार 50. आता एक्स बरोबर काय एक्स बरोबर हे 50 आणि भागिले 2 करा बेटा. गुणाकाराला 2 भागाकार गेला. एक्स ची किंमत 2 2 4 1 उरला 2 5 10.
चला एक्स ची किंमत किती मिळालेली आहे 25. मग एक्स आपण कुणाचं वय मानलं होतं सांगा बरं. एक्स आपण कुणाचं वय मानलं होतं, तर एक्स आपण अचं वय मानलं होतं आणि अच विचारलं ना, मग त्या ठिकाणी एक्स चीच किंमत कुणाचं वय असेल तर अचं वय असेल बेटा 25 वर्ष. चला एक शेवटचा क्वेश्चन पाहू आपण आता. शेवटचा क्वेश्चन पहा काय आहे. प्रश्न क्रमांक 15. चला आई आणि 5 मुले यांच्या वयाची सरासरी 22 वर्ष आहे. ठीक आहे. आई आणि 5 मुले म्हणजे किती झाले एकूण 6. ठीक आहे. आई आणि 5 मुले यांच्या वयाची सरासरी 22 वर्ष आहे. वडिलांचे वय त्यांच्यामध्ये मिळविल्यास ती सरासरी 2 ने वाढते. असं असायला पाहिजे तो. ती सरासरी 2 ने वाढते. तर वडिलांचे वय किती पहा बेटा. मला सांगा पहिल्यांदा कोण आहे रे. आई आणि 5 मुले म्हणजे किती व्यक्ती 6. 6 जणांचे एकूण वय 6 जणांचे एकूण वय आपण बघू. चला आई आणि 5 मुलं व्यक्ती झाले 6 आणि बेटा त्यांच्या वयाची सरासरी किती सांगितली रे 22. चला मग या 6 जणांचं एकूण वय साइन दोन्ही 12 2 हातचे 1 साइन दोन्ही 12 1 13 132 वर्ष. आई आणि 5 मुलं यांचं एकूण वय किती झालं रे बेटा 132 वर्ष. आता वडील आले 7 जणांचे एकूण वय 7 जणांचे एकूण वय मग वडील आले ना आता 6चे व्यक्ती किती झाले बेटा 7 आणि वडील आल्यामुळं सरासरी कितीने वाढते रे 2 ने वाढते. इथे थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे. सरासरी 2 ने वाढते. इथे सरासरी शब्द राहून गेला आहे. ठीक आहे. मग सरासरी अगोदर बेटा 22 होती. आता किती होणार रे 24. मग बघा 7 चोक 28 ला 8 हातचे 2 है ना 7 दोन्ही 14 आणि 2 16 168 वर्ष. मला सांगा आता या दोघांमध्ये जर आपण फरक काढला बेटा तर कुणाचं वय मिळणार वडिलाचं वय. चला वडिलाचे वय ठीक आहे. वडिलाचे वय पहा आता काय मिळणार 168 मायनस 132 करा. ठीक आहे. 8तून 2 गेले बेटा 6 आणि 16तून 13 काढा डायरेक्ट किती 36. म्हणजे वडिलाचं वय किती असेल रे 36 36 36. ठीक आहे. वडिलाचं वय 36 वर्ष असायला पाहिजे आणि आपण जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 दिसतो 36 वर्ष. तर विद्यार्थी मित्रांनो आमचा हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पाठवा. धन्यवाद.